नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार एल.आय. ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, अन्न, वस्त्र, निवारा आणि हॉस्पिटलचा खर्च, हे 4 खर्च आपण जिवंत असेपर्यंत आहेत मित्रांनो. फक्त हॉस्पिटलचा खर्च काय होतो, वय वाढले की वाढतो. जसं उतारवयामध्ये रोज हॉस्पिटलला जावं लागतं, BP, शुगर, अनेक. जसं जुनी गाडी झाल्यावर रिपेरिंग चालू होतं ना, तसं आहे मित्रांनो. हॉस्पिटलचा एक ॲडिशनल खर्च वय वाढल्यावर वाढतो आणि त्याची कॉस्ट पण वाढते. आणि आपण जिवंत आहे तोपर्यंत हे खर्च आपलं पिच्छा सोडत नाहीत मित्रांनो. आपण ह्याचं प्लॅनिंग नाही केलं तर काय होईल, अजून त्रास होईल. कारण वयाच्या हिशोबानं आपल्याला त्रास तर होणार आहे. जसं जुनी गाडी झाल्यावर मेंटेनन्स काढणारच आहे, परंतु पैसे जर नसेल तर मेंटेनन्स कसं करणार. समजा एखादी 4 व्हीलर आहे आपली गाडी आणि पैसे नसेल तर काय होईल, दुरुस्त करता येणार नाही आणि जागेवर बसेल ना. तसंच माणसाचं पण आहे मित्रांनो. आपण पैसे कमवतो, आपल्याला भान राहत नाही. आपण आजचं बघतो मित्रांनो, जसं डोळेसुद्धा आपल्याला फसवतात. आपलं मन तर फसवतोयच, डोळे कसे फसवतात, आपल्याला आभाळ टेकल्यासारखं वाटते. टेकले का? तसंच आहे मित्रांनो. लांबचे खर्च माणसाला दिसत नाहीत आणि लांब त्या जागेवर गेल्यावर आपल्याला सगळं कळून उपयोग होत नाही मित्रांनो. सावध व्हा, पैसे बचत करा. एल.आय. ऑफ इंडिया आणि स्टार हेल्थचे मेडिक्लेम पॉलिसी घ्या. उशीर करू नका, दुर्दशा करून घेऊ नका, वाईट वेळ हातानं आणू नका, माहिती असून दुर्लक्ष करू नका मित्रांनो. आणि आपलं वय 25 ते 60 ह्या पिरियडमध्ये आपल्याला देऊ न करू काही वाईट दिवस येऊ नये. डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज हे कुणाला कधी येतील सांगता येत नाही. कारण हे कुणाच्या आयुष्यामध्ये कधी एंट्री मारतील आणि किती नुकसान करतील हे कुणी सांगू शकत नाही. त्यासाठी पण आपल्याला इन्शुरन्सचा फायदा होतो. इन्शुरन्स म्हणजे केवळ तुमचं नुकसान भरून देण्यासाठी केलेला करार आहे. फक्त ओनली प्रॉफिट असं कुठंच होत नाही. आपण जेव्हा काम करतो तेव्हाच आपल्याला मेहनत घ्यावी लागते, तेव्हाच पैसे मिळतात. म्हणजे आपण वेळ विकतो. पहिले ट्रेनिंग घेतो, शाळा कॉलेजमधनं डिग्री घेतो, आपण प्रशिक्षण घेतो आणि नंतर आपण वेळ विकतो आपला. आणि वेळ विकल्यावर आपल्याला पैसे मिळतात आणि मिळालेले पैसे आपण खर्च करून टाकतो. म्हणजेच काय करतो आपण, आपल्याला अडचणीत टाकत असतो. जे लोक पैशाची बचत करतात त्यांना ऑटोमॅटिक पैसे मिळतात. जसं तुमच्याकडे 1-2 कोटी असेल बँकेत ठेवलं तर तुम्हाला इंटरेस्ट मिळणार ना. तसंच आहे मित्रांनो. नेमकं आपण उलटं सगळं चक्र फिरवतो, पैशाची बचतच करत नाही. आणि पैशाची बचत कुठं पण होऊ शकत नाही, फक्त एल.आय. ऑफ इंडिया. कारण ही सरकारची संस्था आहे आणि इथं लॉकिंग पिरियड असतो. कारण घराला आपण लॉक का लावतो, कुणीही काढू नये म्हणून. तसंच आहे, लॉक केलं पाहिजे सेविंग. आणि बँकेतली सेविंग, पोस्टामधली सेविंग, SIP-मधली सेविंग सगळी ओपन सेविंग असते. त्याच्यामुळे पैसेच राहत नाही. एल.आय. ऑफ इंडियाचा आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन लगेच घ्या, फोन करा. ओके, थँक्यू.